Subscribe to my channel Dhule Express News. प्रख्यात गायक प्राध्यापक घनश्याम थोरात यांचे घर फोडले। शहरात चोऱ्या माऱ्या घरफोड्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही। ज्यांनी चोऱ्या माऱ्या रोखायच्या पोलीस चोरांच्या शिकार ठरले आहेत। आज पाहतो मात्र पोलिसांचीच घरफोडी। चोरट्यांनी त्यांना दांडगे चॅलेंज दिलेले असताना चोरट्यांनी आता शहरातील पत्रकार, गायक, कलाकार मंडळींना टार्गेट करण्याचे उद्दिष्ट ठेवले की काय, हा प्रश्न समोर आला आहे। यात सगळ्यात संतापाची बाब अशी की चोरी उघडकीस येऊनही पंचनाम्यासाठी पोलीस मात्र 5 तासांनी दाखल होतात। तो पाहतो पत्रकार तेथे दाखल झालेले असतात। अशाही संतप्त प्रक्रिया समोर आल्या आहेत। धुळे शहरातील एक प्रख्यात व नामवंत गायक पंडित उदित नारायण यांचे पट्ट शिष्य प्राध्यापक घनश्याम थोरात हे साक्री बायपास रोडवरील महिंदळे शिवारात असलेल्या सिंचन कॉलनी जवळील बुद्धभूषण सोसायटी सिंचन कॉलनी येथे प्लॉट नंबर 52 मध्ये राहतात। त्याच घराला नेमके चोरट्यांनी काल मध्यरात्री लक्ष केले। प्राध्यापक थोरात यांना गेल्या महिन्यात 3 ऑक्टोबर 2019 रोजी हृदयविकाराचा झटका आला होता। त्यावेळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती। त्यानंतर मात्र विरंगुळा व 4 चौकात कुटुंबात एकत्र असावे म्हणून प्राध्यापक थोरात कुटुंबासह रात्रीच्या वेळी चुलत भावाकडे संजय थोरात यांच्या वास्तव्याला जात होते। त्याचप्रमाणे हे कालही वास्तव्याला गेले होते। त्यावेळी बंद घराचे गेट व दरवाजा कुलूप तोडून चोरट्यांनी तेथे डल्ला मारला। प्राध्यापक घनश्याम थोरात हे मॉर्निंग वॉक करत असताना सकाळी 6 वाजता आपल्या निवासस्थानाकडे आले असता त्यांना गेटचे कुलूप तुटलेले आढळले। तसेच घराच्या दरवाजाचेही कुलूप तोडून चोरट्यांनी कपाट फोडल्याचे दिसून आले। त्या कपाटातील औषधोपचारासाठी ठेवलेली 40,000 रुपयाची रोकड, 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे प्राध्यापक यांच्या लक्षात आले। सदर ही रोकड रक्कम त्यांनी हृदयविकाराच्या पुढील खर्चासाठी राखून ठेवली होती। तसेच कपाटात प्राध्यापक थोरात यांच्या अर्धांगिनी सौ मनीषा यांची 2 तोळे वजनाची सोन्याची चेन आणि बाळाचे काही दागिने असे एकूण साधारण 1 ते 1.5 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असे प्राध्यापक थोरात यांच्या निदर्शनास आले। सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व याबाबत सदर या चोरींच्या घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांची गस्त निरुपयोगी ठरत आहे। चोरटे रोजच आपला कार्यभाग साधत आहेत, त्यामुळे नागरिक हैराण झाले असून रहिवासी जीव मुठीत धरून जगत आहेत असे चित्र शहराला उमटले आहे। याबाबत पोलीस प्रशासन कितपत लक्ष देते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे। प्राध्यापक घनश्याम थोरात, प्लॉट नंबर 52 सिंचन कॉलनी परिसर इथे माझं घर आहे। काल साधारणपणे चोरी झालेली आहे आणि माझ्या पत्नीची 2 तोळ्याची चेन, नंतर BCचे पैसे आले होते 40,000 रुपये आणि मुलांचे दागिने, असा तो 1.5-2 लाखाचा आसपास ते रक्कम होती, ती चोरीला गेली। आणि साधारणपणे मी इथेच राहतो, पण मला 3 तारखेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळं काकांच्या मुलाच्या घरी मी सध्या वास्तव्याला आहे। रोज येणं जाणं असतं, पण रात्री मी नसतो इथे, आमचा परिवार नसतं, तर त्यात ही वेळ त्यांनी साधली आणि असा प्रकार झालेला आहे। फिर्याद दिली आणि मी आदरणीय तालुका पोलीस स्टेशनला मी फिर्याद सुद्धा नोंदवली आहे। Subscribe to my channel Dhule Express News.